सूर्योदय न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात करत पहिलं ठोस पाऊल टाकलं आहे। पक्षाकडून राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांसाठी निरीक्षकांच्या नेमणूक जाहीर करण्यात आल्या असून या जबाबदारीसाठी अनुभवी आणि मातब्बर नेत्याची निवड करण्यात आली आहे। खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड आणि अमर काळे यांच्यावर विविध महापालिकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पक्षाने सर्व निरीक्षकांना स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिती, युती आणि आघाडीची शक्यता यांचा सविस्तर आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। पुढील 3 ते 4 दिवसात प्रत्येक निरीक्षकाने आपापल्या महापालिका क्षेत्रातील राजकीय समीकरणे, संभाव्य युती आणि स्थानिक ताकद यांचे विश्लेषण करून पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे अहवाल सादर करायचे आहे। या अहवालाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पुढील रणनीती ठरवणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे। पुणे महापालिका निवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी गटातील समन्वय आणि संभाव्य आघाडीची चाचपणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असेल। पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे निरीक्षकपद देण्यात आले असून तेथील स्थानिक राजकीय घडामोडीचा आढावा ते घेणार आहेत। ठाणे महापालिकेची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आली आहे। सांगली महापालिकेसाठी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून गृह जिल्ह्यातील आघाडीचे गणिते आखण्याचे काम ते करणार आहेत। नागपूर महापालिकेसाठी अनिल देशमुख, नवी मुंबईसाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तर चंद्रपूर महापालिकेसाठी अमर काळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या निरीक्षक नेमणुकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्यास सुरुवात केली असून येत्या काळात आघाडी आणि युतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे।